हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत काजू टाकून पनीर. तर बघा, त्यासाठी मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. त्याचबरोबर बारीक केलेले काजू, उभा चिरलेला कांदा, टमॅटो, खोबरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. त्यानंतर मसाले पाहून घेऊयात. पनीर मसाला, हळद, नमक, मिरची पावडर आणि लाल तिखट. तर सर्वात पहिले आपण मसाला बनवून घेऊया. बघा, मी ते एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून मस्त पनीर फ्राय करून घेऊया. बघा, याला सारखं हलवत राहायचं, नाही हलवलं तर खाली चिकटलंय. यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकून हलवून घेऊया. मिरची पावडर टाकल्यामुळे पनीरला चांगला लालसर कलर येईल. पाहू शकता बघा, लालसर कलर आलेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. तर याच कढईमध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया. बघा, कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. आता टमॅटोही चांगला आपण फ्राय करून घेऊया. बघा, टमॅटो फ्राय करण्यासाठी अर्धा चमचा तेल ओतून घेऊया. सॉफ्ट होईपर्यंत चांगलं एकदम परतून घ्या. बघा, टमॅटो पण चांगला फ्राय झालाय. त्यानंतर खोबरे फ्राय करून घेऊया. खोबरे थोडेसेच लालसर करायचे आहे. तर चला मग मसाला बारीक करून घेऊया. कांदा आणि टमॅटो बारीक एकदम करून घेऊया. एकदम ह्याची ग्रेव्ही झाली पाहिजे. तर पाहू शकता, मस्त ग्रेव्ही झालेली आहे. त्यानंतर याच भांड्यामध्ये खोबरे, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेऊया. ह्याची पण मस्त ग्रेव्ही करून घ्या, म्हणजे भाजीला जरा घट्ट होईल आपली. थोडीशी कोथिंबीर. बघा, लसूण खोबरे बारीक झाल्यानंतर एक चमचा बेसन पीठ ॲड करून घ्या. बघा, हा पण आपला मसाला तयार झालेला आहे. तर बघा, एका कढईमध्ये मी 2 पळी तेल ओतलेलं आहे. यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता आणि त्यानंतर घेतलेले काजू चांगले फ्राय करून घ्या. तर पाहू शकता, काजू आपले फ्राय झालेले आहेत.
तर खोबरं लसूण बारीक केलेला आपण हा मसालाही चांगला फ्राय करून घेऊया. मस्त 5 मिनिटं बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्या, म्हणजे पूर्णपणे त्याचा फ्लेवर यामध्ये उतरला जाईल. बघा, या मसाल्याला बारीक गॅसवर आपण ठेवूया. तर बघा 5 मिनिटं झालेली आहेत. मसाला फ्राय झालेला आहे. तर यामध्ये घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया. पाहू शकता मसाला खूप छान परतला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण फ्राय केलेला पनीर टाकून घेऊया आणि एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. तर बघा 5 मिनिटं झालेले आहेत. तर याच्यामध्ये थोडेसे पाणी ओतून घेऊया. तर पाहू शकता मस्त आपलं काजू पनीर तयार झालेलं आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खूपच मस्त झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर फायनली आपलं काजू पनीरची रेसिपी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.